हॅलो स्टुडंट्स, आपण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन हा टॉपिक बघत होतो आणि त्याच्यामध्ये आपण ॲप्लिकेशन ऑफ साइन रूल अँड कोसाइन रूल हे बघत होतो. काल आपण काय बघितलं होतं, हाफ अँगल फॉर्म्युला फॉर साइन रेशोसाठी बघितले होते. म्हणजे इथं जे आपल्याला दिसतंय तसं कॉस ए बाय टू, तसं काय बघितलं होतं, साइन ए बाय टू, साइन बी बाय टू आणि साइन सी बाय टू ह्याच्यासाठी फॉर्म्युले बघितले होते. सेम आपण आज काय बघणार आहे की कॉस ए बाय टू साठी, कॉस बी बाय टू साठी आणि कॉस सी बाय टू साठी फॉर्म्युले बघणार आहेत. तर फर्स्ट फॉर्म्युला बघा काय आपल्याकडे, कॉस ए बाय टू साठी असेल तर काय लिहिलं, स्क्वेअर रूट ऑफ एस मायनस ए डिवायडेड बाय बी सी हा बघणार आपण. नंतर जर बी बाय टू असेल तर एस मायनस बी डिवायडेड बाय एस सी, आणि कॉस सी बाय टू असेल तर स्क्वेअर रूट ऑफ एस मायनस सी डिवायडेड बाय ए बी असेल. इथं बघा, इथं रिलेशन समजते का. जर कॉस ए बाय टू अँगल जर ए असेल तर त्याच्यासाठी काय लिहिणार, स्क्वेअर रूट एस मायनस ए, जो इथं अँगल आहे त्याची अपोजिट साईड येणार आणि रिमेनिंग ज्या साईड राहतात त्या आपण डिवाइडला टाकणार आहे. बघा इथं सेम आहे, अँगल बी आहे तर एस मायनस बी करणार आपण, साईड त्याची अपोजिट साईड बी राहते आणि रिमेनिंग साईड आपण डिवाइडला टाकणार. इथं पण तेच, म्हणजे त्या ॲडजस्टंट साईड आपण डिवाइडला टाकणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघूया हा फॉर्म्युला कसा डिराईव्ह करायचा. ठीक आहे, आपल्याला वी नो दॅट वन प्लस cos A is equal to 2 times cos square A by 2. हा फॉर्म्युला माहिती आहे, जो आपण साईनसाठी काय बघितलेला होता, 1 मायनस कॉस ए असेल तर 2 टाइम्स साइन स्क्वेअर ए बाय 2 होता. तर इथं 1 प्लस असेल तर काय येणार आहे, 1 प्लस कॉस असेल तर काय येणार आहे, 2 टाइम्स कॉस स्क्वेअर असेल. अँगल ए आहे तर इथं हाफ अँगल होणार आहे ए बाय 2. देन आपण थोडंसं याला रिराईट करूया की 2 टाइम्स कॉस स्क्वेअर ए बाय 2 इज इक्वल टू 1 प्लस कॉस ए. ठीक आहे, तर 1 प्लस कॉस ए साठी आपण काय लिहू शकतोय, कोसाइन रूल आपल्याला माहिती आहे. तर कोसाइन रूलसाठी आपण काय लिहू शकतो, कॉस अँगल ए आहे तर काय लिहिणार, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2bc. हा झाला कशासाठी, कोसाइन रूल लिहितोय आपण अँगल ए साठी, बरोबर. हा लिहिला. देन नेक्स्ट आपण इथं काय केलेलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. तर इथं 2 टाइम्स बी सी प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2bc, 2 टाइम्स कॉस स्क्वेअर ए बाय 2 दिस इज इक्वल टू. आता इथं बघा बी सी आहे तर ह्यांचा ब्रॅकेट एक करूया. तर ह्या ठिकाणी ब्रॅकेट जर बनवला तर आपल्याला काय मिळेल, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2bc मायनस ए स्क्वेअर असं बनेल डिवायडेड बाय 2bc. ठीक आहे, 2 टाइम्स कॉस स्क्वेअर ए बाय 2. आता इथं जर बघितलं तर बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2bc, तर हा फॉर्म्युला कशासाठी आहे, ब्रॅकेट स्क्वेअर असेल, म्हणजे बी प्लस सीचा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2bc हे असं बनेल. तर 2 टाइम्स कॉस स्क्वेअर ए बाय 2 झालं इथं. ठीक आहे, तर इथं काय झालं परत बघा, एक ब्रॅकेट आहे त्याचा स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आहे, तर याच्यासाठी काय येतं आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा जो फॉर्म्युला आपल्याकडे आहे तो वापरतोय आपण. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असेल तर काय लिहिणार, एका ब्रॅकेटमध्ये मायनस आणि एका ब्रॅकेटमध्ये प्लस. ठीक आहे, हा वापरणार आपण इथं. डिवायडेड बाय 2bc आहे इज इक्वल टू. आता हा जो आहे ह्याच्यामध्ये काय करणार आपण, ॲडजस्टमेंट करणार आहे थोडीशी. इथं काय गरजेचं आहे आपल्याला, ए गरजेचं आहे. तर इथं ए प्लस बी प्लस सी मायनस, इथं प्लस ए केला तर इथं मायनस ए पण करायला पाहिजे, म्हणजे इथं काय होणार आहे, 2a होणार आहे. ओके, इथं काय केलं आपण, प्लस ए केलं तर इथं मायनस ए केलं, प्लस ए आणि मायनस ए ह्याच्यामध्ये ॲड केलं. आणि इथं बघा सिक्वेन्स बघा, ए प्लस बी प्लस सी आहे, ए प्लस बी प्लस सी डिवायडेड बाय 2bc आलं इज इक्वल टू.
काय बनेल नेक्स्ट बघा, ए प्लस बी प्लस सी असेल तर काय लिहिणार आपण इथं, 2s झालं मायनस 2a, आणि इथं पण बघा किती येत आहे, 2s येत आहे डिवायडेड बाय 2bc आलं. हे काय आपल्याकडे 2 टाइम्स कॉस स्क्वेअर a/2 आहे, बरोबर. आता ह्यातनं आपण 2 कॉमन काढूया. 2 जर कॉमन काढलं तर आपल्याला काय मिळेल इकडं, 2 टाइम्स s मायनस a, आणि इथं 2s शिल्लक राहिलेला आहे डिवायडेड बाय 2bc. आणि इथं बघा ह्या 2ला हे 2 कॅन्सल केलं, आणि ह्या साईडला आपल्याला काय दिसतंय, 2 टाइम्स कॉस स्क्वेअर a/2 आहे. यातलं काय होईल, हे 2ला हे 2 कॅन्सल झालं. जर जी टर्म आपल्याला शिल्लक राहते, बघा जी टर्म आपल्याला शिल्लक राहते तर काय राहिली आपल्याकडं, की कॉस स्क्वेअर a/2 इज इक्वल टू s मायनस ए एस डिवायडेड बाय बी सी राहते. आता फक्त आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचा आहे, बिकॉज ऑफ आपल्याला डायरेक्टली सिंगल टर्म पाहिजे आहे, ह्याचा स्क्वेअर नको आहे. टेकिंग स्क्वेअर रूट तर काय मिळेल आपल्याला, कॉस a/2 राहिला, आणि इकडे स्क्वेअर रूट घेऊया आपण, आणि जसा सिक्वेन्स आहे त्याप्रमाणे घेऊया आपण, ही एस पुढे घेऊया, एस मायनस ए डिवायडेड बाय बी सी. ओके, आणि हेच आपल्याला रिक्वायर्ड फॉर्म्युला होता बघा इथं, हाच आपल्याला रिक्वायर्ड फॉर्म्युला होता. सिमिलरली जे बाकीचे फॉर्म्युले आहेत आपण ते आपण प्रूव्ह करू शकतोय. ठीक आहे, सिमिलरली सेम वेमध्ये आपण ते अदर फॉर्म्युले प्रूव्ह करू शकतोय. तर नेक्स्ट बघा, सेम टॅनसाठी पण फॉर्म्युला आपल्याकडं, टॅन a/2 असेल तर काय लिहिणार आपण, एस मायनस बी एस मायनस सी डिवायडेड बाय एस मायनस ए. टॅन b/2 साठी काय लिहिणार, स्क्वेअर रूट ऑफ एस मायनस ए एस मायनस सी डिवायडेड बाय एस मायनस बी. आणि टॅन c/2 असेल तर स्क्वेअर रूट ऑफ एस मायनस ए एस मायनस बी डिवायडेड बाय एस मायनस सी. आता इथं बघा लक्षात ठेवण्यासाठी काय आहे आपल्याला, जर अँगल ए असेल, अँगल जर ए असेल तर आपण ह्यासाठी काय करणार, एस मायनस बी, अँगल ए आहे तर त्याच्या ॲडजसंट साईड, फिगर बघा लक्षात आली का आपल्याला, हा आपल्याकडे ट्रायंगल आहे, आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हा ए बी सी अँगल आहे, ह्याची अपोजिट साईड ए, ह्याची अपोजिट साईड सी, आणि ह्याची अपोजिट साईड बी आहे. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी कसं करतोय बघा आपण, अँगल ए आहे म्हणजे टॅन a/2 करायचं झालं तर अँगल ए आहे तर त्याच्या ॲडजसंट साईड कुठली झाली, बी आणि सी. तर हाफ पेरिमीटर मायनस बी आणि हाफ पेरिमीटर मायनस सी करायचं. त्या ॲडजसंट साईड हाफ पेरिमीटरमधनं सबस्ट्रॅक्ट करायचं, त्याचं मल्टिप्लिकेशन डिवायडेड बाय एस हाफ पेरिमीटर इन द ब्रॅकेट एस मायनस ए, त्याचे अपोजिट साईड. डिवाइडला काय येणार आहे, अँगलचे अपोजिट साईड येणार आहे. ठीक आहे, रिलेशन समजलं. या वेळेमध्ये आपण फॉर्म्युले लक्षात ठेवू शकतोय. आता इथं फॉर्म्युले आपल्याला पाठ करावे लागतात असं काही नाही आहे, इझी वेमध्ये आपण लक्षात ठेवू शकतोय. ठीक आहे, तर इथं बघा, वी नो फर्स्ट फॉर्म्युला आपण प्रूव्ह करतोय, तर आपण साइन a/2 साठी फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, त्याचा रेफरन्स घेऊया आपण. साइन a/2 असेल तर काय लिहिणार आपण, स्क्वेअर रूट ऑफ एस मायनस बी एस मायनस सी डिवायडेड बाय बी सी आहे. अँड कॉस a/2 असेल तर काय लिहिणार आपण, स्क्वेअर रूट ऑफ काय लिहितोय आपण, एस मायनस ए डिवायडेड बाय काय आपल्याकडं, बी सी आहे. दीज आर द टू फॉर्म्युलाज. Also we know tan a/2 is equal to, that means tan theta is equal to sin theta upon cos theta. Similarly tan a/2 is equal to sin a/2 divided by cos a/2, right? Then substitute these values, we get here square root of s minus b s minus c divided by bc, that will be the sin a/2. हा sin a/2 चा व्हॅल्यू आहे, होल डिवायडेड बाय cos a/2 चा व्हॅल्यू. इथं बघा
एस मायनस ए डिवायडेड बाय बी सी. आता याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे डिवाइडला डिवाइड असेल तर इन्व्हर्सली मल्टिप्लाइड होत आहे, आणि इन्व्हर्सली मल्टिप्लाइड असेल तर बघा हा डिनॉमिनेटर आणि हा डिनॉमिनेटर सेम आहे, म्हणजे तो काय होईल, कॅन्सल होईल, आणि रिमेनिंग काय शिल्लक राहील आपल्याला, न्युमरेटरमध्ये एस मायनस बी एस मायनस सी हे शिल्लक राहील, आणि डिनॉमिनेटरमध्ये काय शिल्लक राहणार आहे, स्क्वेअर रूट एस मायनस ए. दॅट इज आपण काय लिहू शकतो, टॅन ए बाय 2 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एस मायनस बी एस मायनस सी डिवायडेड बाय एस मायनस ए. बराबर. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आपल्याला काय बघायचं आहे, हेरॉन्स फॉर्म्युला बघायचा आहे. ठीक आहे, तर हेरॉन्स फॉर्म्युला काय सांगते आपल्याला, इन ट्रायंगल ABC if A plus B plus C is equal to 2S, same condition, then A is equal area of triangle ABC. जो ट्रायंगल आतापर्यंत बघत आलेला आहे, जो ट्रायंगल आतापर्यंत बघितलेला आहे त्याचा जर एरिया फाइंड करायचा झाला तर त्याचं काय लिहिणार आपण, स्क्वेअर रूट ऑफ एस मायनस ए एस मायनस बी अँड एस मायनस सी. एस हा पेरिमीटर मायनस साईड, फर्स्ट साईड, सेकंड साईड आणि थर्ड साईड, हे सबस्ट्रॅक्शन करत राहायचं आहे आपल्याला. ठीक आहे, मोस्टली CBSE वाल्यांना झालेला आहे हा फॉर्म्युला 9th स्टँडर्डमध्ये आपण बघितलेला आहे. इथं बघा आपण एक रेफरन्स म्हणून ट्रायंगल काढला, हा ABC आहे. ठीक, याच्या अपोजिट साईड, याच्या अपोजिट साईड, याच्या अपोजिट साईड. ठीक आहे, आता याच्यासाठी बघा आपण वी नो आपण साइन रूल बघितलेला होता, साइन रूल स्टार्टिंगला, की साइन रूल आपण जो फाइंड केला होता की साइन ए डिवायडेड बाय ए इज इक्वल टू साइन बी डिवायडेड बाय बी इज इक्वल टू साइन सी डिवायडेड बाय सी. ह्याच्यासाठी आपण थोडंसं हे करताना हा एक फॉर्म्युला बघितलेला बघा, की एरिया ऑफ ट्रायंगल, ह्याचा रेफरन्स घेतलेला, एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू काय बघितलेलं, हाफ ऑफ द AB साइन सी, काय होईल, हाफ ऑफ द AB साइन सी. ठीक आहे, अँगल सी आहे आणि त्याच्या ॲडजसंट साईड. ठीक आहे, सिमिलरली बघितलेला हाफ काय असेल आपल्याकडं, AC साइन बी, आणि सिमिलरली हाफ BC साइन ए, हे बघितलेले होते फॉर्म्युले. आता ह्यातलं आपल्याला काय बघायचं आहे, की फर्स्ट फॉर्म्युला फक्त आपण घेऊया, की एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू हाफ इंटू AB साइन सी. ठीक आहे, हा जो फॉर्म्युला आहे. आता जो ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतोय, साइन सी आहे ह्याच्यासाठी आपण काय लिहू शकतोय, फॉर्म्युले आपल्याकडे अजून आहेत, की फॉर्म्युले बघा, हा फॉर्म्युला यूज करू शकतोय आपण. तर साइन थीटा असेल तर ह्याच्यासाठी हाफ अँगल फॉर्म्युला अजून आपल्याला असे मिळतात, की साइन थीटा असेल तर 2 टाइम्स साइन थीटा बाय 2 कॉस थीटा बाय 2. हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपण इथं यूज करू शकतोय. बघा, साइन थीटा इज इक्वल टू 2 टाइम्स साइन थीटा बाय 2 कॉस थीटा बाय 2 आहे. हा जो फॉर्म्युला आहे आपण इथं यूज करू शकतोय. तर इथं बघा, हाफ ऑफ द AB साइन असेल तर ह्याला काय लिहिणार आपण, 2 टाइम्स साइन सी बाय 2 कॉस सी बाय 2 असं लिहिलं. आता याच्यामध्ये जर बघितलं तर ह्या 2ला हे 2 कॅन्सल होत आहे, बरोबर. तर आपल्याकडे काय शिल्लक राहिलं, AB साइन सी बाय 2 कॉस सी बाय 2. आता ह्याच्यासाठी काय यूज करणार आपण, आता जे फॉर्म्युले बघितलेले आहेत, साइन सी बाय 2चा फॉर्म्युला आपल्याकडे आहे आणि कॉस सी बाय 2चा पण फॉर्म्युला आपल्याकडे आहे. मग तो काय लिहिणार, AB आहे, साइन सी बाय 2 साठी काय लिहिणार फॉर्म्युला,
आता आपल्याला माहिती आहे ट्रिक कशी करायची, की एस मायनस ए राहिलेले एस मायनस बी डिवायडेड बाय ए बी. ॲडजसंट साईड घेतोय आपण, सी अँगल आहे तर त्याच्या ॲडजसंट साईड, आणि ह्याच्यासाठी काय घेतोय आपण, कॉससाठी काय घेणार आहे एस, त्याचा अपोजिट अँगल, आणि राहिलेल्या त्याच्या ॲडजसंट साईड. बरोबर. आता हे स्क्वेअर रूटमध्ये आहे तर यांचं मल्टिप्लिकेशन होईल, म्हणजे डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटरला मल्टिप्लिकेशन आणि न्युमरेटरला न्युमरेटरचं मल्टिप्लिकेशन. आता स्क्वेअर रूटचं मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे आपण इन रूट, दोन रूट वेगळे वेगळे आहेत तर इन रूट सगळ्यांचं एका ठिकाणी करून आपण मल्टिप्लिकेशन करू शकतो. तर ए बी न्युमरेटरचा स्क्वेअर रूट आपण वेगळा करूया. तर एस आहे तसाच इथं, एस मायनस ए, एस मायनस बी अँड एस मायनस सी होल डिवायडेड बाय. आता इथं बघा स्क्वेअर रूट ऑफ ए बी इंटू स्क्वेअर रूट ऑफ ए बी आहे, म्हणजे काय होईल, याचं स्क्वेअर रूटला स्क्वेअर रूट कॅन्सल होईल आणि ते काय येईल आपल्याकडे ए बी येणार आहे. बरोबर. ठीक आहे. तर इथं काय येईल ए बी स्क्वेअर रूट ऑफ एस, एस मायनस ए, एस मायनस बी, एस मायनस सी डिवायडेड बाय ए बी राहील, आणि ह्या ए बीला हे ए बी कॅन्सल झाला तर इथं काय राहतं आपल्याकडं स्क्वेअर रूट ऑफ एस, एस मायनस ए, एस मायनस बी अँड एस मायनस सी हे शिल्लक राहील. ठीक. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. अंडरस्टँड. तर नेक्स्ट आपण ह्यातलाच नेपियर ॲनालॉगी हा बघणार आहे. नेक्स्ट पॉईंट त्याच्यामध्ये काय आहे बघा, इन ट्रायंगल ए बी सी सेम आपल्याकडे तोच ट्रायंगल राहील, त्याच्यामध्ये काय राहणार आहे, टॅन ऑफ बी मायनस सी डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू बी मायनस सी डिवायडेड बाय बी प्लस सी कॉट ऑफ ए बाय 2. हा असा राहील फॉर्म्युला. फॉर्म्युला परत एकदा बघा, टॅन बी मायनस सी डिवायडेड 2 इज इक्वल टू बी मायनस सी बी प्लस सी कॉट ए बाय 2. हे अँगल आहेत आणि ह्या साईड्स आहेत. ठीक आहे. आता याचा आपल्याला प्रूफ बघायचा आहे. आता साइन रूलमध्ये बघितलेला आहे. साइन रूलचा थोडासा रेफरन्स घेऊया याच्यासाठी. इन ट्रायंगल ए बी सी बाय साइन रूल. साइन रूल काय येतं आपल्याकडं, ए अपॉन साइन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन बी इज इक्वल टू सी अपॉन साइन सी. आणि ह्याच्यासाठी काय घेऊया की याचा रेशो के कन्सिडर करूया. ठीक आहे. रेशो के कन्सिडर केला तर इथं बघा फर्स्ट आणि हा जर कंपॅरिझन केलं, कसं करायचं, फर्स्ट रेशन के, सेकंड रेशन के, थर्ड रेशन के, जर कंपॅरिझन केलं तर आपल्याला काय मिळतंय, काय मिळेल बघा इथं, इथे करूया आपण, ए साइन ए इज इक्वल टू के, बी साइन बी इज इक्वल टू के आणि सी साइन सी इज इक्वल टू के. तर ह्याच्यासाठी काय मिळेल, एची व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला, के साइन ए मिळेल, बीची व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला, के साइन बी मिळेल, आणि सीची व्हॅल्यू काय मिळाला, के साइन सी मिळेल. वी गेटिंग दीज 3 व्हॅल्यूज. आता आपण काय करूया, या ठिकाणी एक रेशो कन्सिडर केला आपण. कन्सिडर बी मायनस सी डिवायडेड बाय बी प्लस सी. हा रेशो आपण कन्सिडर केला, बी मायनस सी बी प्लस सी हा वाला. तर याच्यासाठी काय करू शकतोय, बीची व्हॅल्यू बघा, बी किती आहे आपल्याकडं, के साइन बी आहे, त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया, के साइन बी मायनस सीची व्हॅल्यू के साइन सी डिवायडेड बाय, इथं परत आहे तशी व्हॅल्यू के साइन बी प्लस के साइन सी. ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या आपण
आता याच्यामध्ये दिसतंय आपल्याला के कॉमन आहे सगळीकडे, इथून के कॉमन काढू शकतो, इथून के कॉमन काढू शकतोय, तर ते काय होईल, केला के सगळं कॅन्सल होईल इथं. तर शिल्लक राहत आहे साइन बी मायनस साइन सी डिवायडेड बाय साइन बी प्लस साइन सी, हे शिल्लक राहील. ठीक आहे. तर याच्यानंतर आपल्याकडं साइन सी मायनस साइन डी वाले फॉर्म्युले आहेत आपल्याकडं. तर हा फॉर्म्युला काय सांगतोय आपल्याला, जर इथं मायनस असेल तर काय येतंय बघा, 2 टाइम्स स्टार्टिंगला कॉस येणार आहे, सॉरी, कॉस ऑफ बी प्लस सी डिवायडेड बाय 2. ठीक आहे. जर इथं मायनस असेल तर बी प्लस सी, कॉससाठी बी प्लस सी बाय 2 येणार आहे आणि साईनसाठी बी मायनस सी डिवायडेड बाय 2 येणार आहे, होल डिवायडेड बाय, इथं प्लस असेल तर पहिल्यांदा साइन येईल, साइन ऑफ बी प्लस सी बाय 2 आणि इथं कॉस ऑफ बी मायनस सी बाय 2, हे असं येईल. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा 2 ला 2 कॅन्सल होत आहे आणि ज्या टर्म आहेत त्या घेऊया आपण. कॉस आपण साइन आहे, कॉस बी प्लस सी बाय 2 आहे आणि साइन बी प्लस सी बाय 2 आहे. आणि ह्या ठिकाणी बघा काय आहे आपल्याकडं, साइन बी मायनस सी बाय 2 आहे आणि कॉस बी मायनस सी बाय 2 आहे. आता इथं आपल्याला जे गरजेचं आहे त्याच्याप्रमाणे लिहूया इथं. तर याच्यावरून लिहू शकतोय साइन अपॉन कॉस म्हणजे काय, तर टॅन येत आहे, साइन डिवायडेड बाय कॉस, कारण दोन्ही अँगल सेम आहे बघा इथं, तर त्यासाठी टॅन लिहिलं आणि 2 ला 2 कॅन्सल केलं आपण, तर हे टॅन पहिल्यांदा लिहूया, टॅन बी मायनस सी बाय 2 हे असं राहील. आणि ह्याच्यासाठी बघा कॉस अपन साईनसाठी काय लिहू शकतो आपण, कॉट लिहिता येईल बी प्लस सी बाय 2. ठीक आहे. हे कशाचं व्हॅल्यू आहे आपल्याकडं, बी मायनस सी बी प्लस सी ह्याची व्हॅल्यू आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, आता कुठल्याही ट्रायंगलमध्ये इन ट्रायंगल ए बी सी, आता आपल्याला ट्रायंगल दिलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळतं आहे, अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू काय असतं आपल्याकडे, पाय असतं. सम ऑफ ऑल अँगल्स इज इक्वल टू पाय. मग आपल्याला काय पाहिजे, बी प्लस सी पाहिजे. बी प्लस सी जर ठेवलं आपण, हे बी प्लस सी घेतलं तर ए त्या साईडला गेलं तर ए पाय मायनस ए होईल, बरोबर. ह्या ठिकाणी रिप्लेसमेंट करू शकतोय आणि ह्याला डिवायडेड बाय 2 आहे म्हणजे ह्याला होल डिवायडेड बाय 2 केलं तर इकडं पण डिवायडेड बाय 2, इकडं पण डिवायडेड 2. ठीक आहे. तर इथं रिप्लेसमेंट घेऊया तशीच सेम वेमध्ये. तर इकडे बघा काय मिळेल, बी प्लस सी बाय 2 इज इक्वल टू पाय बाय 2 मायनस ए बाय 2 मिळालं इथं. मग इथं रिप्लेस करूया त्याला, म्हणजे आपल्याला काय मिळेल, बी मायनस सी डिवायडेड बाय बी प्लस सी इज इक्वल टू टॅन ऑफ बी मायनस सी बाय 2 आणि हे कॉट आहे, ह्या कॉटच्या मध्ये आपल्याला रिप्लेसमेंट घ्यायचे आहे. बी प्लस सी बाय 2 साठी आपण काय मिळालं, पाय बाय 2 मायनस ए बाय 2 असं मिळालेलं आहे. आता याच्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला काय बघा, पाय बाय 2 मायनस ए बाय 2 साठी कॉट पाय बाय 2 मायनस थीटा असेल तर काय लिहितोय आपण, टॅन थीटा लिहिणार आहे. मग ती रिप्लेसमेंट मिळेल आपल्याला, टॅन बी मायनस सी बाय 2 ह्याच्यासाठी काय लिहितोय आपण, टॅन लिहिणार, टॅन ए बाय 2. ठीक आहे. हे कशासाठी मिळालं, बी मायनस सी बाय बी प्लस सी. आता हे काय करावं लागेल आपल्याला, ट्रान्सफर करावं लागेल. तर हे टॅन इकडं आहे, ह्या साईडला गेल्यावर काय होईल, त्याचं कॉट होणार आहे, मल्टिप्लाइड आहे, इकडे गेल्यावर डिवाइड होईल, डिवाइडचा इनवर्स म्हणजे कॉट होईल, म्हणजे काय होईल, कॉट ऑफ ए बाय 2 बी मायनस सी बी प्लस सी इज इक्वल टू टॅन ऑफ बी मायनस सी बाय 2, हे असं होईल. दॅट इज आपल्याला प्रूव्ह काय करायचं होतं बघा, इथं दिसतंय सेम वेमध्ये आपण प्रूव्ह केलेलं आहे. आपल्याला प्रूव्ह काय करायचं होतं की टॅन ऑफ बी मायनस सी बाय 2 इज इक्वल टू बी मायनस सी डिवायडेड बाय बी प्लस सी कॉट ए बाय 2, हे प्रूव्ह करायचं होतं. ठीक आहे. हेच आपण केलं. बघा समजलं. सिमिलर वेमध्ये आपण नेपियर ॲनालॉजी हा जो फॉर्म्युला एक आहे आपल्याला आता हा मिळालेला आहे, सेम वेमध्ये आपण
टॅन ऑफ सी मायनस ए बाय 2 इज इक्वल टू सी मायनस ए आणि सी प्लस ए. इथं काय मिळणार आहे आपल्याला? कॉट बी बाय 2. आणि थर्ड टॅन ऑफ ए मायनस बी बाय 2 इज इक्वल टू ए मायनस बी अँड ए प्लस बी इज इक्वल टू इंटू कॉट ऑफ सी बाय 2. बघा रिलेशन बघा, इथं ए बाय 2 अँगल आहे तर रिमेनिंग इकडं सगळा डाटा आला. अँगल इथं ए बाय 2 आहे, तिकडं बी आणि सी आले. इकडं बी बाय 2 आहे तर सी आणि ए आले, आणि इथं सी असेल तर ए आणि बी आले. अंडरस्टँड? हे 3 फॉर्म्युले आहेत. ठीक आहे. ह्याच्यावरचे एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.